संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदी वाहू लागून नाझरे धरणात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थान आणि श्री खंडोबा पालखी सोहळा मानकरी खांदेकरी समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने कऱ्हा नदीची ओटी भरण करून भंडाऱ्याची उधळण करून जल्लोष करण्यात आला। पुरंदर तालुका सदैव दुष्काळी असून तालुक्यातून एकमेव कऱ्हा नदी वाहते। मात्र गेली 2 वर्ष असमाधानकारक पाऊस झाल्याने कऱ्हा नदी कोरडी राहिली आणि कऱ्हा नदीवर असणारे नाझरे धरण कोरडे ठणठणीत पडलं होतं। या नाझरे धरणावर सुमारे 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत। नाझरे धरण कोरडे झाल्याने गेली 6 महिने पाणी टंचाईचं संकट 56 गावावर होतं। कऱ्हा नदीवर अंबाई देवी तीर्थक्षेत्रातून सोमवती अमावस्येला श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळा कऱ्हा नदीवर स्नानासाठी येत असतो। गेली 3 ते 4 दिवस रिमझिम आणि आज जोरदार पाऊस झाल्याने कऱ्हा नदी वाहून रंभाई देवी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाणी आलं। आज दुपारी श्री मार्तंड देवस्थान जेजुरी ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं कऱ्हा नदीवर वाजत गाजत नदीची ओटी भरण करण्यात आले। खंडोबा देवाची आरती करून भंडारा ओधळून निसर्गाचे आभार मानण्यात आले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।